नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स स्टडी विथ प्रोफेसर कविता काटे या माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण प्रथम वर्ष बी.एडचा कोर्स क्रमांक 103 लर्निंग अँड टीचिंग अध्ययन आणि अध्यापन या विषयाचे MCQ पाहणार आहोत। TET परीक्षेसाठी देखील हे MCQ उपयुक्त असणार आहेत। तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग सुरुवात करूयात आपण। पहिला प्रश्न आहे पहा, संकल्पना चित्रण व मनोचित्रण या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे असं विचारलेलं आहे। म्हणजेच एक विधान असत्य आहे आणि बाकीचे तीनही सत्य आहेत। पहिलं विधान आहे, संकल्पना चित्रणामध्ये मध्यवर्ती संकल्पना वरच्या बाजूस तर मनोचित्रणामध्ये ती मध्यभागी असते। दुसरा पर्याय आहे, दोन्ही चित्रणामध्ये ज्ञानाचे श्रेणीबद्ध चित्रण केलेले असते। तिसरा पर्याय आहे, संकल्पना चित्रण हे जोसेफ नोवाक तर मनोचित्रण हे टोनी बुझान यांनी विकसित केलेले आहे। चौथा पर्याय आहे, संकल्पना चित्रणामध्ये रूपके व प्रतीके यांचा पुरेपूर वापर केलेला असतो तर मनोचित्रणामध्ये मर्यादित स्वरूपामध्ये याचा वापर केलेला असतो। तर हा जो काही प्रश्न आहे, प्रश्न पहिला, याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे। हे विधान असत्य आहे आणि बाकीची जी विधानं आहेत ती सत्य आहे, ती देखील व्यवस्थित वाचून ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो। चौथं विधान असत्य आहे म्हणजेच काय, सत्य विधान काय आहे चौथ्याचं, की संकल्पना चित्रणामध्ये रूपके आणि प्रतीके यांचा जो वापर आहे तो मर्यादित केलेला असतो तर मनोचित्रणामध्ये त्यांचा वापर हा पुरेपूर केलेला असतो। मनोचित्रणामध्ये ज्या रेषांनी दोन घटक जोडलेले असतात त्यांना नावं दिलेली नसतात, तर कन्सेप्ट मॅपमध्ये संकल्पना चित्रणामध्ये अशी तिथं नावंही दिलेली असतात। आणि मनोचित्रण जे असतं त्या मनोचित्रणामध्ये जी काही आपण तार्किकता आणि क्रिएटिव्हिटी वापरतो याचा समतोल साधलेला असतो, परंतु संकल्पना चित्रण जे आहे ते संकल्पना चित्रण हे क्रिएटिव्हिटीपेक्षा देखील तार्किक स्वरूपाचे अधिक असते। मनोचित्रण हे बऱ्याच वेगळ्या प्रकारे आपण क्रिएटिव्हली वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे मनोचित्रण हे तयार करू शकते। पुढचा प्रश्न आता आपण पाहूयात। शरीराच्या इच्छुक हालचाली करणे, अवधान केंद्रीकरण करणे ही कार्य मेंदूच्या कोणत्या भागात येतात? पार्श्व ललाटीय भाग, ललाटीय भाग, लहान मेंदू आणि मज्जारज्जू। आता इथं मेंदू आधारित जे काही अध्ययन आहे याच्यावर आधारित हा प्रश्न आहे। तर याच्यामध्ये हा जो काही प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, याचं जे उत्तर आहे ते आहे ललाटीय भाग। ललाटीय भाग यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतोय फ्रंटल लोब। हा मोठ्या मेंदूचा पुढचा भाग असतो आणि याच्यामध्ये म्हणजे आपलं जे ललाट आहे, कपाळ आहे, याच्यामध्ये हा भाग असतो। तर याच्यामध्ये भावनांवर नियंत्रण ठेवणे, नियोजन करणे, विचार करणे, कुठल्याही परिस्थितीमध्ये निर्णय घेणे अशी जी काही कामं आहेत तो हे ललाटीय भाग हा फ्रंटल लोब करत असतो। पार्श्व ललाटीय म्हणजेच तो परायटल लोब आहे, तो जो लोब आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदना ग्रहण करायच्या आहे, पंचज्ञानेंद्रियांतून मिळणाऱ्या संवेदना ग्रहण करायच्या आणि त्याचा अर्थ लावायचा, हे काम असतं। लहान मेंदू जो आहे सेरेबेलम हा मोठ्या मेंदूच्या तुलनेमध्ये खूप लहान आहे, तर याच्यामध्ये आपले जे काही सगळे शरीरामधले स्नायू आहेत त्यांच्या हालचालीचं नियंत्रण, कंट्रोल आणि नियमन करायचं आणि आपली जी काही पूर्ण बॉडी आहे त्याचा तोल सांभाळायचा आणि योग्य समन्वय ठेवायचा, आपलं काम जे आहे तो लहान मेंदू तिथे करत असतो। मज्जारज्जू आपण त्याला ब्रेन स्टेम म्हणतो, तेव्हा जे मेंदू आणि पाठीचा कणा स्पायनल कॉर्ड यांना जे काही जोडतो ना तो दोरी असते, ती दोरीसारखा भाग असतो तो मज्जारज्जू आहे। यामध्ये मग याच्यामध्ये वेगवेगळे जे काही क्रिया आहेत त्या क्रियांवर जे काही नियंत्रण आहे ते याच्यामध्ये होत असतं। अशा पद्धतीने इथे जे उत्तर आहे ते ललाटीय भाग हे उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता, प्रश्न क्रमांक 3, दृक संवेदनेचे ग्रहण व प्रक्रिया करणे यासाठी प्राथमिक केंद्र कोणते आहे? शंक्वाकृती भाग, लहान मेंदू, पार्श्व मस्तिष्क की मज्जारज्जू? तर प्रश्न क्रमांक 3चं जे उत्तर आहे ते आहे पार्श्व मस्तिष्क, यालाच म्हणतात ऑक्सिपिटल लोब। याच्यामध्ये मोठ्या मेंदूच्या मागच्या भागामध्ये याचं स्थान असतं आणि दृक म्हणजेच काय, डोळ्यांमार्फत ज्या काही संवेदना आहेत त्या ग्रहण करायच्या, त्याच्यावर प्रक्रिया करणे, हे जे काही प्रायमरी स्टेजचं वर्क आहे हे या
मार्फत केलं जातं. म्हणजे डोळ्यांनी जे काही आपण ग्रहण केलेलं आहे, कुठल्या कुठल्या दिवसभरात आपण काय काय पाहतो, काय काय शिकतो, या सगळ्या दृश्य प्रतिमांचा अर्थ लावण्याचं काम जे आहे हे पार्श्व मस्तिष्क करत असते. शंक्वाकृती भाग जो आहे त्याला आपण टेम्परल लोब असं म्हणतो. त्याचं काम काय आहे, तो स्मरण आणि सगळ्या प्रकारची भाषिक कौशल्यासंबंधीची केंद्र याच्यामध्ये असतात. आणि हे जे आहे शंक्वाकृती भाग, याचं जे काही स्थान आहे ते ललाटीय भाग आणि पार्श्व ललाटीय भाग या दोन्हींच्या खालच्या बाजूला असते आणि कानाच्या बाजूलाचं स्थान असतं. पुढचा प्रश्न आपण आता पाहूयात. प्रश्न क्रमांक 4. कविता, नृत्यकलांचे प्रकटीकरण, चित्र तयार करणे ही कार्य कोणामार्फत होतात? डावा मेंदू, उजवा मेंदू, 1 व 2 दोन्ही बरोबर, 1 व 2 दोन्ही चूक. आता याचं जे उत्तर आहे प्रश्न क्रमांक 4चं, ते आहे उजवा मेंदू जो आहे तो उजवा मेंदूचं हे काम आहे. याच्या व्यतिरिक्त उजव्या मेंदूचं काय काम आहे की सहज सुलभ कल्पना करायला सुचते, सहसंबंध जो आहे दाखवण्यासाठी वेगळ्या गोष्टींचा क्रम लावणे आहे, आठवण्याची क्रिया आहे. आणि या गोष्टी आहेत त्या उजव्या मेंदूकडून केलेल्या असतात. ज्या व्यक्तींचा उजवा मेंदू हा खूप ॲक्टिव्ह असतो त्यांना मग क्रिएटिव्हिटी, नवनिर्मिती करणे, भावनात्मक कार्य करणे, गाणे ऐकणे, साध्या साध्या गोष्टी सहज त्यांना आठवतात. चित्र काढायचं, वेगवेगळे छंद जोपासून स्वतःला आनंदी ठेवणे, अशा ज्या काही गोष्टी आहेत ते करणं यांना सुलभ जातं, सोपं जातं. त्यांना ती गोष्टी आवडतात देखील. अशा ज्या व्यक्ती आहेत ज्यांचा उजवा मेंदू ॲक्टिव्ह आहे, या व्यक्ती आध्यात्मिक, सृजनशील, कल्पक आणि कला जोपासणारे असतात. त्यामुळे याचं उत्तर आहे उजवा मेंदू. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 5. तार्किक पद्धतीने विचार करणे, समस्या निराकरण करणे, घटनेची कारणं शोधणे ही कार्य कोणाच्या मार्फत होतात? पुन्हा तेच पर्याय आहेत, उजवा मेंदू, डावा मेंदू, दोन्ही बरोबर की दोन्ही चूक. तर प्रश्न क्रमांक 5चं जे उत्तर आहे ते इथं सांगितलेलं आहे डावा मेंदू. डावा मेंदू जो आहे याच्यामध्ये तार्किक पद्धतीने विचार करणे, समस्येचं निराकरण म्हणजे समस्या समोर एखादी आली त्याच्या समस्या सोडवण्याकडे जास्त कल असतो यांचा. त्यानंतर अंदाज बांधणं, घटनेची कारणं शोधायची आहेत आणि प्रत्येक घटना जी ती तपासून पाहिजे स्वतःच्या तार्किकतेच्या याच्यावर. आणि एकाच वेळी एकाच गोष्टीवर लक्ष ते केंद्रित करतात. अशी जी काही लक्षणं आहेत किंवा अशी जी काही कार्य आहेत त्यामध्ये डावा मेंदू जो आहे तो अधिक सक्रिय असतो त्यांचा. मग त्यामध्ये आपण जर दोन्ही याचा तुलना केली तर उजवा मेंदू अधिक कार्यप्रवण, कार्यशील असणारे व्यक्ती ह्या ज्या असतात त्या अधिक तार्किक, वास्तववादी, ध्येयवादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी असं इथे सांगितलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर डावा मेंदू हे आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा. अध्यापन प्रतिमानांवर हा प्रश्न आधारित आहे. अध्यापन प्रतिमान आपल्याला माहिती आहेत ब्रूस जॉईस आणि मार्शा वेल यांनी विकसित केले आहेत, वर्गीकरण केलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी याचं स्पष्टीकरण केलं आहे. आता तो प्रश्न आहे, अग्रज संघटकाचे सादरीकरण करून शाब्दिक अध्ययन कसे अर्थपूर्ण बनवावे हे कोणी लक्षामध्ये आणून दिलेलं आहे? जॉन डुई, जीन पियाजे, जेरोम ब्रोनर की डेव्हिड आसुबेल? तर प्रश्न क्रमांक 6चं जे उत्तर आहे ते आहे डेव्हिड आसुबेल यांनी सांगितलेलं आहे. असं आहे की अग्रज संघटकाचे सादरीकरण करून शाब्दिक अध्ययन कशा पद्धतीने अर्थपूर्ण बनवावे हे डेव्हिड आसुबेल यांनी तिथे स्पष्ट करून सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न आता आपण पाहूयात. टिमेटमे यांच्या मते मुलांच्या विकासामध्ये विचार, भाषा आणि सामाजिक वातावरणाचा प्रभाव असतो. जेरोम ब्रोनर, डेव्हिड आसुबेल, लेव वॅगोटस्की, जॉन डुई? तर प्रश्न क्रमांक 7चं जे उत्तर आहे ते आहे लेव वॅगोटस्की जे आहेत हे सामाजिक रचनावादाचे प्रणेते होते. आणि यांचं असं म्हणणं होतं की मुलांचा बोधात्मक विकासामध्ये सामाजिक वातावरण, परिस्थितीचा खूप मोठा प्रभाव असतो. त्यानंतर मुलांच्या विकासामध्ये विचार, भाषा आणि जे काही इतर सामाजिक वातावरण जे आहे यांचा जो प्रभाव आहे तो जास्तीत जास्त तिथे पडत असतो. म्हणजे सोशल कन्स्ट्रक्टिव्हिझम जो आहे ते सोशल कन्स्ट्रक्टिव्हिझमचे प्रणेते होते. रशियन मानसशास्त्रज्ञ होते. 1930 ते 50 या कालखंडामध्ये त्यांनी संशोधनं केली आणि यामध्ये ज्ञानाची निर्मिती कशी होते याचा जो काही अभ्यास आहे तो त्यांनी मानसशास्त्रीय भूमिकेतून न करता ज्ञानाची एक शाखा म्हणून या अनुषंगाने केलेला आहे.
आणि विद्यार्थी ज्ञाननिर्मिती कशी करतो यासंबंधी त्यांनी जे त्यांचे विचार मांडलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटले की विचार, भाषा आणि सामाजिक वातावरण म्हणजे मुलाचा बौद्धिक विकास होत असताना ते मूल ज्या समाजामध्ये, कुटुंब, इतर समाज, ज्या परिसरामध्ये वाढते त्यातील जे काही घटक आहेत त्या घटकांशी मुलाची कशा प्रकारे आंतरक्रिया घडते याचा त्या मुलावरती तिथे परिणाम हा होत असतो. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मूल स्वतः शिकते. पुढचं बघा आता प्रश्न काय आहे. प्रश्न 8वा आहे. टिमटिमी आणि शिक्षणाची प्रक्रिया हे पुस्तक लिहून त्यामध्ये शिक्षणाच्या संस्कृतीची उपपत्ती मांडली. तर प्रोसेस ऑफ एज्युकेशन हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? जेरोम ब्रुनर, डेव्हिड आसुबेल, लेव वॅगोटस्की आणि जॉन डुई. तर याचं जे उत्तर आहे ते आहे जेरोम ब्रुनर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, शिक्षणाची प्रक्रिया किंवा प्रोसेस ऑफ एज्युकेशन. या पुस्तकामध्ये त्यांनी शिक्षण प्रक्रियेमधले जे काही संबोध आहेत त्या प्रक्रियेचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या मते शिक्षण हे कृती, प्रतिमा आणि प्रतीके या माध्यमातून होत असते. कुठलंही मूल जे आहे ते पहिलं कृती करतं, त्यानंतर प्रतिमांच्या साहाय्याने किंवा अनुभवांच्या साहाय्याने शिकतं आणि नंतर ते वेगवेगळ्या प्रतीक म्हणजे थोडं हायर लेवलला गेल्यावर, कुमारावस्थेमध्ये गेल्यावर वेगवेगळ्या प्रतीकांच्या साहाय्याने ते विचार करू लागतं. अशा पद्धतीने व्यक्तीचा विकास हा होत असतो. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. प्रश्न 9वा. अध्यापनाचे कोणकोणते प्रकार आहेत? अभिसंधान, प्रशिक्षण, अनुदेशन की वरील सर्व? त्याचं जे उत्तर आहे ते आहे वरील सर्व जे आहेत ते अध्यापनाचे प्रकार आहेत. अभिसंधान, प्रशिक्षण, अनुदेशन आणि यामध्ये संस्कार हा एक प्रकार आहे. प्रश्न 10वा पहा. सूक्ष्म अध्यापनाचा प्रणेता कोण आहे? टेरी पेज, थॉमस ॲलन की ब्रुनेर? त्याचं उत्तर आहे ॲलन जे आहेत हे सूक्ष्म अध्यापनाचे प्रणेते आहेत. पुढचा प्रश्न आहे. सूक्ष्म अध्यापन कौशल्याशी निगडित आहे. विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाची चाचणी घेऊन ते जागृत करण्यासाठी कोणते सूक्ष्म अध्यापन कौशल्याचा वापर होतो? स्पष्टीकरण, चेतक बदल, प्रस्तावना की समारोप? तर याचं जे उत्तर आहे ते आहे प्रस्तावना. सेट इंडक्शन हे ते कौशल्य आहे की ज्यामध्ये कुठलाही घटक शिकवण्याआधी आपण काय करतो, मुलांचं पूर्वज्ञान तपासून पाहण्यासाठी प्रस्तावना ही त्यांची 30 मिनिटाची लेसनमध्ये 3 ते 4 मिनिटाची प्रस्तावना ही घेत असतो. पुढचा प्रश्न पाहूयात. वर्गात एखादी कल्पना किंवा विचार हे सांगण्यासाठी शिक्षक काय करतात? अनुभव सांगतात, प्रसंग, घटना सांगतात. यामध्ये कुठल्या सूक्ष्म कौशल्याचा वापर होतो? मग त्यामध्ये प्रस्तावना, उदाहरण दाखल्यांचा वापर, फलकलेखन की प्रबलन असे वेगवेगळे पर्याय हे दिलेले आहेत. तर याचं जे उत्तर आहे प्रश्न क्रमांक 12चं ते आहे उदाहरण व दाखले यांचा जो काही वापर आहे तो वापराचं जे काही कौशल्य आहे ते याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. त्यामध्ये जर पाहिलं तर सूक्ष्म अध्यापनाची जी काही कौशल्य आहे ती 14 कौशल्यांची यादी ही सांगितली गेलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13. अध्यापन सूत्रांवर हा प्रश्न आधारलेला आहे. अध्यापनाची सूत्र जी आहे ती सूत्र आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. प्रश्न पहा काय आहे. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, तर चौकोनाच्या 4 कोणांच्या मापांची बेरीज ही 360 अंश असते. अशी 2 विधानं दिलेली आहेत आणि हे घटक आहेत. हे घटक शिकवण्यासाठी आपण कोणत्या अध्यापन सूत्रांचा तिथे आधार हा घेणार आहोत? पर्याय पहा काय काय आहेत. सोप्याकडून अवघडाकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे, पूर्णाकडून भागाकडे की विशेषाकडून सामान्याकडे? तर याचं जे उत्तर आहे प्रश्न क्रमांक 13चं ते आहे विशेषाकडून सामान्याकडे. या अध्यापन सूत्राचा आधार इथं आपण घेऊन हे शिकवणार आहोत. म्हणजेच काय आहे तिथे विशेषाकडून सामान्याकडे म्हणजे याचा अर्थ विशेष जे आहेत ती उदाहरणंही विशेष आहेत आणि नियम हे सामान्य आहेत. कुठलाही घटक शिकवत असताना आपण काय करतो, पहिले उदाहरणं देतो विद्यार्थ्यांना आणि त्यानंतर त्याचा नियम हा शिकवत असतो. हे तत्त्व आहे. म्हणजेच काय, आपल्याला जर त्रिकोणाचा हा जर नियम शिकवायचा आहे की त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे, हा जर नियम आपल्याला शिकवायचा असेल तर आपल्याला कशा प्रकारे शिकवावं लागतील? विशेषाकडून सामान्याकडे. विशेष म्हणजेच काय, उदाहरणं विशेष आहेत. म्हणजेच काय, काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण, त्यानंतर लघुकोन त्रिकोण आणि विशाल कोन त्रिकोण असे जर 3 त्रिकोण आपण त्यांना सांगितले आणि 3ही त्रिकोणाचे कोणांची जी काही बेरीज आहे, मापांची बेरीज ती करायला सांगितली, त्याच्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये असं येणार की हे तत्त्व लक्षात येणार आहे की बेरीज ही 180 अंश असते. म्हणजे आपल्याला पहिले उदाहरणं सांगावी लागतील. लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशाल कोन त्रिकोणाची उदाहरणं द्यावी लागतील. त्यानंतर नियम शिकवावा लागेल. यासाठी विशेषाकडून सामान्याकडे हे पर्याय इथं बरोबर सांगितलेलं आहे. प्रश्न 14 पहा. मानवी शरीरामध्ये
पचनसंस्था शिकवायची असेल तर कोणत्या अध्यापन सूत्रांचा वापर हा केला पाहिजे? पहा, पुन्हा तेच पर्याय आहेत. तर याचं जे बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 14चं, ते आहे पूर्णाकडून भागाकडे. आपल्याला काय करायचं आहे? पूर्ण शिकवायचं आहे, त्यानंतर भागाकडे यायचं आहे. मग ज्यावेळेस कुठल्याही गोष्टीचं अध्यापन आपल्याला करायचं आहे, ती करत असताना ती वस्तू किंवा तो काही भाग आहे, तो कुठल्या मोठ्या वस्तूचा भाग आहे ते पाहायचं आहे आणि त्यानंतर त्या छोट्या घटकाकडे यायचं आहे. आता पचनसंस्था शिकवायची असेल तर आपल्याला मानवी शरीर जे आहे, मानवी शरीर म्हणजे काय इथं माहिती असणं आवश्यक आहे. आणि या मानवी शरीरामध्ये पहिले आपल्याला मानवी शरीर जे आहे ते मुलांना इथं सांगावं लागणार आहे. आणि हे मानवी शरीर सांगितल्यानंतर मुलांना काय सांगायचं आहे? पचनसंस्था शिकवायची आहे. मग पचनसंस्था शिकवत असताना काय करायचं आहे? कुठेही पचनसंस्था पहिले मानवी शरीराला दाखवायचं आहे आणि त्यानंतर पचनसंस्था पोटामध्ये आपल्याला सांगा जिथे इथं पचनसंस्था आहे, म्हणजेच पूर्णाकडून या भागाकडे यायचं आहे. यासाठी ही पद्धती अध्यापन सूत्र हे वापरलं गेलं आहे. अशी अनेक वेगवेगळी अध्यापन सूत्र आहेत, ती वाचून ठेवा. पुढचा प्रश्न आता आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 15 आहे, अग्रज संघटक प्रतिमानामध्ये एकूण किती पायऱ्या येतात? 4, 3, 5 की 2? आता अग्रज संघटक प्रतिमान जे आहे डेव्हिड आसुबेल यांनी मांडलेलं आहे. या अग्रज संघटक प्रतिमान अध्यापन प्रतिमान जे आहे त्या अध्यापन प्रतिमानाचे कोणत्याही अध्यापन प्रतिमानांचे मूलभूत घटक जे आहेत ते मूलभूत घटक 4 सांगितलेले आहेत. उद्देश, संरचना, सामाजिक प्रणाली आणि सहाय्यभूत प्रणाली. तर ज्ञान प्रक्रियाक्रम प्रतिमानामधलं डेव्हिड आसुबेल यांचं हे प्रतिमान आहे. याचा जो काही उद्देश आहे तो आहे अर्थपूर्ण रीतीने ज्ञानाच्या वेगवेगळ्या जे काही अंग आहेत त्या अंगांचं संघटन करण्यासाठी ज्ञानाची प्रक्रिया ही विद्यार्थ्यांमध्ये घडवून आणायची आहे आणि त्या ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये वाढ करायची आहे, हे याचं मुख्य उद्देश आहे. आणि डेव्हिड आसुबेल याचे प्रणेते आहेत. मग याच्यामध्ये किती पायऱ्या येतात? 4, 3, 5 की 2? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर याच्यामध्ये 3 पायऱ्या. इथं या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर याची जी काही संरचना आहे, कोणत्याही प्रतिमानाच्या संरचनेमध्ये पायऱ्या इथे सांगितलेल्या असतात. मग त्यामध्ये 3 पायऱ्या त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यातलं जे काही पहिलं आहे संरचनेतली पायरी, अग्रज संघटकाचे प्रस्तुतीकरण म्हणजे पाठाचा हेतू आणि संघटक काय शिकवायचे ते सांगायचं आहे. दुसरी पायरी आहे पाठ्यवस्तूचे सादरीकरण, विद्यार्थ्यांसमोर तार्किक दृष्टिकोनातून पाठ्यवस्तू मांडणे अवधान टिकवण्यासाठी. तिसरं आहे ज्ञानात्मक संघटन बळकट करणे, विद्यार्थ्यांचं ज्ञान ग्रहण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे. अशा पद्धतीने संरचनेमध्ये या 3 पायऱ्या तिथे सांगितल्या गेलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आता आपण पाहूया. तिथे प्रश्न क्रमांक 16 आहे, संकल्पना प्राप्ती प्रतिमानात एकूण किती पायऱ्या येतात? 4, 3, 5 की 2? आता हे संकल्पना प्राप्ती प्रतिमान जे आहेत हे प्रतिमान जेरोम ब्रुनर यांनी मांडलेलं आहे. आणि हे जेरोम ब्रुनर यांच्यामध्ये कोणत्याही संकल्पनेचे 5 घटक आहेत. संकल्पनेचे 5 घटक आहेत, परंतु संकल्पना प्राप्ती प्रतिमान जे आहे त्या संकल्पना प्राप्ती प्रतिमानाची जी काही संरचना आहे त्या संरचनेमध्ये ज्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत याचं देखील उत्तर जे आहे ते 3 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. ती पहिली पायरी जी आहे त्याच्यामध्ये जे काही अध्ययन घटक आपल्याला शिकवायचा आहे त्या सामग्रीचे सादरीकरण करायचं आहे, म्हणजेच गुणविशेष शोधायचे आहेत त्या संकल्पनेचे, होकारार्थी आणि नकारार्थी उदाहरणं द्यायची आहेत. दुसरे आहे संकल्पना प्राप्तीची चाचणी करायची. तिसरं आहे विचार प्रक्रियेचं विश्लेषण करायचं. अशा पद्धतीने या 3 पायऱ्या संरचनेमध्ये दिलेल्या आहेत. म्हणजेच कोणत्याही अध्यापन प्रतिमानाच्या संरचनेमध्ये वेगवेगळ्या पायऱ्या असतात. प्रत्येक अध्यापन प्रतिमानाचा उद्देश हा वेगवेगळा असतो आणि सामाजिक आणि सहाय्यभूत प्रणाली देखील वेगवेगळी असते. म्हणजे सामाजिक प्रणालीमध्ये कशा पद्धतीने शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आंतरक्रिया होतात आणि सहाय्यभूत प्रणालीमध्ये आपण कुठले शैक्षणिक साहित्य वापरतो हे तिथं येत असतं. आता पुढचा प्रश्न पहा, पृच्छा प्रशिक्षण प्रतिमानामध्ये एकूण किती पायऱ्या आहेत? 4, 3, 5 की 2? आता हे जे काही पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान आहे ते रिचर्ड सचमन यांनी विकसित केलेलं आहे. या प्रतिमानाची जी काही संरचना आहे याचा उद्देश जो आहे या प्रतिमानाचा उद्देश आहे की विद्यार्थ्यांना पृच्छा करण्यास शिकवणे, म्हणजेच काय विद्यार्थ्यांना काहीतरी समस्या विचारण्यास प्रवृत्त करणे हा याचा उद्देश तिथे सांगितलेला आहे. मग या पृच्छा प्रशिक्षण प्रतिमानाच्या संरचनेमध्ये एकूण तिथं 5 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. लक्षात घ्या, पृच्छा प्रशिक्षण प्रतिमानामध्ये एकूण 5 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. इन्क्वायरी ट्रेनिंग मॉडेल आपण त्याला म्हणतो. पृच्छा कशी करावी यासाठी सचमनने काही नियम देखील सांगितले आहेत की विद्यार्थ्यांनी असे प्रश्न विचारायचे आहेत शिक्षकाला की ज्या प्रश्नाचे उत्तर होय किंवा नाही याच स्वरूपात मिळणार आहे. ही पद्धत ही सॉक्रेटिसच्या प्रश्न पद्धतीशी मिळती जुळती आहे. याच्यामध्ये वर्गातल्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देणं आवश्यक आहे आणि
त्यानंतर पृच्छा करताना कोणतंही स्पष्टीकरण पडताळण्याची मुभाही विद्यार्थ्यांना असणार आहे. मग संरचनेमध्ये ज्या 5 पायऱ्या त्याच्यामध्ये कुठल्या आहेत? समस्येची ओळख, सामग्रीचं संकलन, माहिती संकलन, त्या माहितीचं उपयोजन कसं करायचं आणि समस्येचं निराकरण कसं करायचं आणि पृच्छा कशी केली होती ही अत्यंत महत्त्वाची पायरी. पृच्छा पद्धतीचे विश्लेषण कसं केलं होतं या पद्धतीने ते सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा. भूमिका पालन प्रतिमानामध्ये एकूण किती पायऱ्या येतात? 4, 3, 5 की 9? आता हा जो प्रश्न आहे भूमिका पालन प्रतिमानाचा, या प्रतिमानाचे जे काही विकसन आहे ते विकसन जॉर्ज शॅफेल आणि फॅनी यांनी केलेलं आहे. या प्रतिमानामध्ये एकूण संरचनेमध्ये 9 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. म्हणजे भूमिका जी आहे ती याचा उद्देश काय आहे? ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या भूमिकांचा परिचय करून देणे आणि समाजामध्ये जीवन जगत असताना विद्यार्थ्यांनी व्यक्तिसंबंध सुधारण्यासाठी आवश्यक ते आपल्या मनाचा कल तयार करणे. मग या प्रतिमानामध्ये ज्या काही 9 पायऱ्या आहेत त्या 9 पायऱ्या देखील तुम्ही तिथं अभ्यासणं आवश्यक आहे. भूमिका पहिली आहे विद्यार्थ्यांची मानसिक तयारी करायची आहे. दुसरा आहे जो काही प्रसंग असणार आहे त्या प्रसंगाच्या सादरीकरणासाठी विद्यार्थ्यांची वर्गामध्ये निवड करणे. तिसरं आहे त्यांना रंगमंचाची व्यवस्था करणं, म्हणजे आपण थोडक्यात भूमिका पालन म्हणजे त्या भूमिकेमध्ये शिरायचं आहे आणि त्याचं ॲक्टिंग करायची आहे, रंगमंच व्यवस्था करणे. चौथा आहे सादरीकरणाच्या निरीक्षणासाठी परीक्षक निवडायचा आहे. निरीक्षक निवडायचा म्हणजे दुसरा एखादा शिक्षक बोलवायचा. पाचवा आहे प्रत्यक्ष अभिनयाद्वारे सादरीकरण हे विद्यार्थ्यांनी करायचं आहे. सहावा आहे सादरीकरणावर चर्चा आणि मूल्यमापन हे इतर विद्यार्थ्यांनी परीक्षकांनी करायचं आहे. सातवा आहे भूमिका बदलून त्याच मुलांना दुसऱ्या भूमिका करायला लावायची, त्याच नाटकामध्ये किंवा त्या प्रसंगामध्ये भूमिका बदलून पुन्हा त्यांना अभिनय सादरीकरण करायला सांगायचं आहे. त्यानंतर हे पुन्हा त्यांची चर्चा आणि पुनर्मूल्यांकन करायचं आणि शेवटी तत्त्वाचं शोधन तिथं करायचं आहे. असं हे वेगळं प्रतिमान आहे भूमिका पालन. पुढचं आहे 19वा न्यायतत्वशास्त्रीय पृच्छा प्रतिमान न्यायतत्वशास्त्रीय प्रतिमान हे कोणी विकसित केलेलं आहे? डोनाल्ड ऑलिव्हर, जेम्स शेवर, जेरोम ब्रोनर, जॉर्ज शॅफेल आणि फॅनी आणि डेव्हिड आसुबेल. आत्ताच आपण बऱ्याच प्रश्नांची चर्चा केली, तो मला लगेच उत्तर यायला पाहिजे. आता डेव्हिड आसुबेलनी कोणतं प्रतिमान सांगितलेलं आहे? इथं डेव्हिड आसुबेलने सांगितले अग्रज संघटक. जॉर्ज शॅफेल आणि फॅनी यांनी सांगितले भूमिका पालन प्रतिमान. जेरोम ब्रोनर यांनी सांगितले संकल्पना प्राप्ती प्रतिमान. राहिलं कोण? डोनाल्ड ऑलिव्हर आणि जेम्स शेवर यांनी सांगितलेले हे जे बरोबर उत्तर आहे. यांनी सांगितले न्यायतत्वशास्त्रीय प्रतिमान. याच्यामध्ये ज्याचा उद्देश काय आहे? समस्या निराकरणासाठी चर्चा आणि संवादाचे कौशल्य, चर्चा करायची एकमेकांशी आणि संवाद साधायचा आणि चर्चा करताना मुद्देसूदपणे प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे हे मान्य करणे. या प्रतिमानाच्या संरचनेमध्ये एकूण 6 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. मग त्यामध्ये शिक्षकाने सामाजिक ज्या काही घटना आहेत किंवा सामाजिक गोष्टी आहेत त्याच्या संबंधी मुलांचं प्रबोधन करणे, सामाजिक गोष्टींचा शोध घेणे म्हणजे न्यायाच्या बाजूने मुलांनी चर्चा केली पाहिजे. तिसरं आहे विद्यार्थ्यांची भूमिका निश्चित करणे. चौथा आहे त्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे त्याचं स्पष्टीकरण करणे. पाचवा आहे स्थितीचे शुद्धीकरण. जेव्हा वर्गात विद्यार्थी चर्चा करतात त्यावेळेस 2 गट आपापली मतं मांडतात, त्यावेळी मग शिक्षकाने त्यांच्या चर्चेमध्ये तिथे त्यांची जी काही स्थिती आहे ती स्थिती कशी आहे त्यानुसार त्यांचं शुद्धीकरण करायचं आहे. आणि शेवटची पायरी आहे अनुमान निश्चित करणे. सगळ्या चर्चेमधून शिक्षकाने दोन्ही गटांमधलं जे काही विधानं आहेत ती अनुमान म्हणून निश्चित करायची आहेत. पुढचा प्रश्न पहा. आता शेवटचा प्रश्न आहे या व्हिडिओतला. टिमोटिमोमध्ये हॉवर्ड विद्यापीठात आंतरवासितेमध्ये सांघिक अध्यापनाचा प्रथम उपयोग केला गेला. 1978, 56, 45 की 55? आता तुम्हाला संघ अध्यापन म्हणजे काय इथं माहिती असणं आवश्यक आहे. मग या सांघिक अध्यापनामध्ये 1955 हे जे आहे याचं उत्तर आहे. 1955मध्ये हे विकसित केली गेलेली आहे. याचा प्रथम वापर केला गेलेला आहे. सांघिक अध्यापनामध्ये 1 किंवा 2 किंवा अधिक शिक्षक इथे एकत्र असतात आणि याच्यामध्ये प्रत्येक शिक्षकाकडे जे काही कौशल्य आहे आणि त्या कौशल्यांचं भागीदारी इथे केलेली असते. मग सांघिक अध्यापनाचे काही प्रकार पाहिले तर आपण पहिला प्रकार आहे एकाच शाखेतले शिक्षक एकत्र शिकवतात. दुसरा प्रकार आहे आंतरशाखेतले म्हणजे वेगवेगळ्या शाखेतले शिक्षक एकत्र शिकवतात. तिसरा प्रकार आहे वेगवेगळ्या संस्थेमधले शिक्षक एकत्र शिकवून सांघिक अध्यापन हे करत असतात. अशा पद्धतीने सांघिक अध्यापनाचे वेगवेगळ्या स्तरावरती अध्यापन हे केलं जातं. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करा.